एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांची कान उघडणी. तुमच्या वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खालावते, बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं. माझा व्हिडिओ मॉफ करून बनवला. पैशांच्या बॅगसंदर्भात संजय राऊतांच्या आरोपांनंतर मंत्री संजय शिरसाटांचा दावा. राऊतांना आजच अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार. मुंबई महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण मुख्यमंत्री फडणवीस उदार, मित्राला महापौर पद देऊ शकतील. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य. जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार. येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड किल्ल्याला जागतिक यादीत स्थान. मुंबई पुण्यात जल्लोष. राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. जबाबदारीचं भान ठेवा, निकष न पाळल्यास युनेस्को हा दर्जा काढून घेईल. राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा. किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू. स्वतंत्र समितीही गठीत. सांस्कृतिक विभागाची टीम सर्व तांत्रिक आणि व्यवस्थापनात्मक बाबी हाताळण्यास सक्षम. मंत्री आशिष शेलार यांचं राज ठाकरे यांना उत्तर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी. 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य. 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही विमानतळाची वैशिष्ट्य. खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या. राजकारणाच्या मैदानात. वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत यशस्वी. मुंडेकडून उमेदवारी अर्ज दाखल.